आज मी तुम्हाला ना कोथिंबीर वडा दाखवणार आहे. 50 जणांचं कोथिंबीर वड्यांची मला ऑर्डर मिळाली आहे आणि त्याच्यासाठी मी ही डाळ भिजत घातली होती. ही चण्याची डाळ आहे. ही चण्याची डाळ भिजत घातलेली आणि ती आता मी वाटते. थोडीशी मी आधी वाटून घेतली आहे बघा, आणि ही वाटून घेते आता. ही बघा, ही डाळ वाटून मोकळी झाली आहे. आता ही डाळ पूर्ण सगळी घेते मी याच्यामध्ये. थोडं जास्त पाण्याचा वापर नाही करायचा आहे, नाहीतर मग ते पातळ झालं ना की शिजायला खूप वेळ लागतो. त्याच्यानंतर हे आलं लसूण आलं कोथिंबीर आणि मिरची आणि जिरं घेतलेलं आहे. वाटण आहे, भरड आहे, मिरचीची भरड आहे, हे घालते मी याच्यामध्ये. त्याच्यानंतर मी हे धणे पावडर आहे, कोथिंबीर, हळद आहे, थोडासा मी अजून मसाला घालते. हा एक गोडा मसाला आहे, थोडासा घालते, चव चांगली येते त्याने. थोडं फेटून घेते असं. थोडंसं मीठ पण घालते, चवीपुरतं मीठ घातलं, कारण कोथिंबीर नंतर घालायची आपल्याला. आणि आधी फेटून घेते चांगलं. असं फेटून घेतलं ना की कोथिंबीर वड्या चांगल्या हलक्या होतात आणि मग खायला खुसखुशीत लागतं. थोडंसं पीठ असं फेटून घ्यायचं. थोडंसं जाडसरच आहे, एकदम असं भरभरीत पण नाही आहे आणि अगदी पीठ पण नाही. असं थोडंसं असं भरभरीत वाटून घेतलं ना छान चव लागते. आता मी ह्याच्यात कोथिंबीर टाकते. ही धुवून बारीक केलेली कोथिंबीर आहे, ती टाकते. आता मी ह्याच्यामध्ये ना 2 चमचे ना तांदळाचं पीठ टाकते. तांदळाच्या पिठाने चांगलं वड्या आहेत ना त्या खुसखुशीत होणार. 2-3 चमचे मी टाकते. हे बघा झाले आता सगळं. मला थोडी कोथिंबीर कमी वाटली म्हणून मी टाकते अजून. आता मी हे सगळं चांगलं हलवून घेते. हे आता मी सगळं बॅटर बनवून घेतलेलं आहे कोथिंबीर वडीचं. आणि माझ्याकडे ना हा स्टीमर आहे. तर ते तर हे 2 भांडी आहेत. खाली त्याला होल आहेत म्हणून मी वरून सिल्वर फॉईल लावलं आहे आणि थोडंसं तेल लावलं आहे. तर मी हे कोथिंबीर वड्या ह्याच्यामध्ये टाकून अशा थापणार आहे. एकदम पातळ पण नाही आणि एकदम जाड्या पण नाही करायच्या, मीडियम आकाराच्या ठेवायच्या तशा. एक मिनिट आहे ना. आणि हे माझ्याकडे सफेद तीळ आहे. ते साधेवाले तीळ मी आणायला विसरले, तर माझ्याकडे पॉलिश तीळ आहे, तेच आता सध्या मी टाकते. वरून थोडे असे पेरते, म्हणजे ते खाताना क्रंची लागतात तोंडाला. कोथिंबीर वडी बरोबर छान लागतात. हे असे टाकलेले आहे. आता मी स्टीमरला लावते. आणि याला झाकण ठेवते. आणि हे 25 मिनिटासाठी मी हे करत ठेवलं आहे. इथे मी वॉर्मवर ठेवलं आहे, इथे चालू केलं. हे बघा, याला चांगली वाफ आलेली आहे. आणि याच्यामध्ये बघा ही कोथिंबीर वड्या झालेल्या नाही आहेत अजून, कारण दोन ठेवले. ते खालच्या झाल्या असतील पण या अजून नाही झाल्या आहेत. तर अजून एक 10 मिनिटं आपण ठेवूया. हे बघा, तेल तापलेलं आहे आणि मी वड्या अशा बनवलेल्या आहेत. ते आम्ही तात्पुरत्या दाखवते तुम्हाला, पण मला या सकाळी 7 वाजता तळून न्यायचे आहे, त्यामुळे मी हे तात्पुरतं दाखवते. तुम्ही डीप फ्राय करा, शॅलो फ्राय करा, पण करा आणि खा. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि कुठच्या देशातून किंवा कोणत्या प्रांतातून बघताय ते मला कमेंट करून सांगा.
आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तेही कळवा.